औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सायबर गुन्हेगाराने काही दिवसांपूर्वीच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यानंतर बुधवारी दिनांक 28 रोजी सायबर गुन्हेगारांनी पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडले होते. त्यामुळे त्यांना व्हॉट्सअप स्टेटस ठेवून संपर्कातील व्यक्तींना त्याबद्दल माहिती द्यावी लागली. देवळेकर यांच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी बनावट खाते बंद केले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक संकेत देवळेकर यांच्या मूळ फेसबुक खाते इंग्रजी नावाने असून त्यांचे 9,000वर फॉलोअर्स आहेत. प्रोफाईलवर त्यांचा स्वतःचा फोटो असून तिरंग्याला सलामी देताना दुसरा फोटो आहे. मात्र सायबर गुन्हेगारांनी त्यांचा मूळ फेसबुकवरील एक फोटो घेऊन आणि आई वडिलांसमवेत असलेला एक फोटो वापरून हिंदीत बनावट फेसबुक अकाउंट उघडले, ज्यावर 106 फ्रेंड्स दिसत आहेत. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.